नमस्कार, डे 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता. वार्ड क्रमांक 9 मध्ये आपण आलोय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रस्त्याच्या या ठिकाणी पूर्णपणे खड्डे आलेत. तुम्ही बघू शकता नुकत्याच निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्यानंतर काही महिला आपल्या सोबत आहे. आपण जाणून घेऊया रस्त्याची परिस्थिती काय. ते काय वार्ड क्रमांक किती आहे? 9 प्रभाग. या ठिकाणी प्लॉट वगैरे किती आहे? तुमचे प्लॉट वगैरे आहे का? हो आहेत ना. या ठिकाणी घरपट्टी वगैरे भरतात का? हो भरतो, रेग्युलर भरतो. किती घरपट्टी येते? घरपट्टी वगैरे किती आहे? 6,000 येतात. 6,000. नळपट्टी घरपट्टी भरतात का? हो, मग सगळं भरतो ना. काय अडचण काय? रोड रस्त्यांची काय काय रस्ता गटरी काढत नाही, गटर काढत नाही, रस्ते काढत नाही, रस्ते बनवत नाही. रस्ता गटरी बनवत नाही असं यांचं म्हणणं आहे. आपल्या सोबत वयोवृद्ध लोक देखील आहे. आपण त्यांच्या सोबत काही जाणून घ्या. दादा काय सांगणार, कोणचा वार्ड आहे हा? प्रभाग क्रमांक 9 असून या वार्डामध्ये अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यांची मोठमोठे खड्डे पडलेले असून बायांना वगैरे म्हाताऱ्या लोकांना अत्यंत त्रासदायक स्थिती निर्माण झाली. जवळच इथं अमरधाम देखील आहे कैलास नगर मध्ये जायला. काही स्त्रियांचे 2-3दा ऍक्सिडेंट सुद्धा झालेले आहेत. तरी ताबडतोब यांनी नगरपालिकेत या ठिकाणी जो जाणारा रस्ता आहे इथे अमरधाम या रस्त्याला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे झालेले आहेत. आपल्या सोबत काही वयोवृद्ध लोक आहेत. सर काय सांगणार या संदर्भात? तुम्ही महानगरपालिकेला तक्रार वगैरे केली का? तक्रार केलेली सर. काय बोलतात महानगरपालिका? होईल बुवा, 4 महिने लागतील, 2 महिने लागतील, 6 महिने लागतील असं उत्तर मिळत आहे. 2 महिने लागतील, 6 महिने लागतील असं म्हणणं आहे. सर काय सांगणार? स्थानिक नगरसेवकांची तुम्ही चर्चा केली का? रस्ता जर खराब झाला, एखाद्याचा अपघात झाला तर काय सांगणार? ह्या प्रभागामध्ये वारंवार रस्ते खराब होतात. शिवाय इथं अमरधाम असल्यामुळे इकडनं असंख्य प्रेतयात्रा जातात. त्या प्रेतयात्रांचे जे रथ असतात ते रथ अक्षरशः लोकांना चालायला जागा नाही. आणि हा पुढच्या चौकामध्ये चौपुलीवरती इतका मोठा खड्डा पडलेला आहे की तिथे अक्षरशः 4 व्हीलर 2 व्हीलर अक्षरशः तिथे ऍक्सिडेंट होतात. 4 व्हीलर तिथे अटकल्यानंतर लोक घराच्या बाहेर येतात आणि त्यांचे चाकं बाहेर काढावं लागतात. वारंवार हे केलेले आहेत, पाठपुरावा केला आहे. पण कसं आहे, काम व्हायला पाहिजे. आमची अपेक्षा आहे आमच्या नगरसेवकांकडनं काम झालं पाहिजे. कोण नगरसेवक कोण आहे इकडे? इथं सुधाकर जाधव आहे, संजय जाधव आहेत, पोद्दार आपल्या मॅडम आहेत, आपल्या या स्थायी समितीचे जे अध्यक्ष आहेत त्या वार्डातून निवडून गेलेले आहेत. एक बैरागी म्हणून आहेत आणि एक आपल्या शिरसाट म्हणून मॅडम निवडून आलेले आहेत. 4 नगरसेवक आहेत. शर्वनगर नगरसेवक असून देखील या ठिकाणच्या रस्त्याची परिस्थिती अत्यंत दैनंदिन या ठिकाणी झाली. आपल्या सोबत काही वयोवृद्ध लोक देखील आहे. तर काय सांगणार, काय प्रतिक्रिया असेल? हे खड्डे जे पडले ताबडतोब रिपेअर करायला पाहिजे. रिपेअरिंग करायला या संदर्भात तुम्ही आयुक्तांना निवेदन वगैरे दिलंय का? आयुक्तांना 2-3दा वैयक्तिक भेटून सुद्धा निवेदन पण दिलेले आहे. तरी सुद्धा अत्यंत जवळचा 100 फुटी रस्त्यापासून खूप जवळच रस्ता आहे. 20 वर्षापासून कुठल्याही नगरसेवकाने आमच्या प्रभागाकडे लक्ष दिलेलं नाही. तुम्ही या ठिकाणची घरपट्टी नळपट्टी वगैरे भरतात का? रेग्युलर घरपट्टी पाणीपट्टी भरली जाते. आणि नागरी शर्मा नगर, शास्त्री नगर हा शिक्षित एरिया आहे सर्व. आणि मार्च यांच्या अगोदर 1 वर्ष अगोदर सर्वजण लोक शास्त्रीने बसून म्हणून अगोदर पट्टी आणि घरपट्टी भरणारे लोक आहे. कधी एकही थक बाकी नाही या एरियातलं. शिक्षित मतदान आहे आणि शिक्षित मतदान शिक्षित रहिवासी आहेत. त्यामुळे घरपट्टी. कुठल्या पक्षाचे नगरसेवक आहे इथं हे भाजपचे 4 नगरसेवक. तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजपचे नगरसेवक अत्यंत दैनंदिन अवस्था या ठिकाणी झाले. प्रश्न असा देखील आहे, इथली जी नगरसेविका आहे ती स्थायी सभापती देखील या ठिकाणी आहे. परंतु या रस्त्याची अवस्था जर बघून अत्यंत दुर्दैवी अवस्था आहे आणि पाण्याचे डबके या ठिकाणी जमलेले आहेत. आणि एखाद्याचा अपघात वगैरे झाला तर याला जबाबदार कोण असेल? कारण या ठिकाणी 4 नगरसेवक असून सुद्धा जर अशा रस्त्याची दैनंदिन अवस्था असेल तर ह्या नागरिकांनी करायचं का? या ठिकाणी नेमकं घरपट्टी नळपट्टी लाईट बिल वगैरे सर्व भरतात तरी देखील यांना सुख सुविधा नाही. तर नेमकं या ठिकाणी जे महानगरपालिकेचे नगरसेवक असतील व स्थानिक या संस्था असतील या ठिकाणी करते काय असा देखील प्रश्न निर्माण झालाय. या पाठीमागे या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणाचा खड्डा आहे. त्या ठिकाणी लहान मुलांचा देखील जीव जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. कॅमेरामॅन निलेश जोरसे आणि 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. येतात